रंकाळा तलावात राज्य शासनाच्या निधीतून 5 कोटी रुपये खर्चून म्युझिकल फाउंटन बसवण्याचं काम सुरू आहे। या कामात कोणतीही तडजोड चालणार नाही। फाउंटनचं काम कोल्हापूरच्या ऐतिहासिक प्रतिमेला साजेसं करावं अशी सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिका अधिकारी आणि ठेकेदारांना केली। आमदार क्षीरसागर आणि आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी म्युझिकल फाउंटनच्या कामाची पाहणी केली। कोल्हापूरच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या रंकाळा तलावाचा संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी गेल्या 4 ते 5 वर्षात कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झालाय। त्यातून रंकाळ्याचं बाह्य सौंदर्य खुललंय। आता राज्य शासनानं मंजूर केलेल्या 5 कोटी रुपयांच्या निधीतून रंकाळा तलावात म्युझिकल फाउंटन बसवण्यात येणार आहे। त्यासाठीचं साहित्य आलं असून कामालाही सुरुवात झाली आहे। पण कारंजासाठी चायनामेड साहित्य वापरलं जात असल्याच्या बातम्या आल्या होत्या। याबाबत आमदार राजेश क्षीरसागर आणि महापालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी म्युझिकल फाउंटनच्या कामाची पाहणी केली। या कामात आणि वापरण्यात येणाऱ्या साहित्याच्या दर्जात तडजोड चालणार नाही अशी सूचना आमदार क्षीरसागर यांनी महापालिका अधिकारी आणि ठेकेदारांना दिली। कोल्हापूरच्या पर्यटनात भर घालणारा हा एक महत्त्वाचा प्रकल्प असल्यानं म्युझिकल फाउंटनचं काम उत्तम दर्जाचं झालं पाहिजे। त्यात तांत्रिक त्रुटी किंवा निकृष्ट साहित्य वापरलं तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा क्षीरसागर यांनी दिला। कोल्हापूर शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचा उद्देश असून अधिकाऱ्यांनी ही कामं वेळेत पूर्ण करावीत अशा सूचनाही आमदार क्षीरसागर यांनी दिल्या। यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता महादेव फुलारी, कमलाकर जगदाळे उपस्थित होते।